जेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांच्या निवृत्ती पार्टीत माईक धरला आणि माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले, ही माझी बायको आहे. पदवी नाही, शिक्षण नाही, ती फक्त माझे पैसे उडवते. संपूर्ण सभागृह हसू लागले. तिथे 60 लोक होते. त्यांचे बँक सहकारी, त्यांचे मित्र, आमचे नातेवाईक. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काहींनी तर शिट्ट्याही वाजवल्या. माझी मुलगी रियाचे डोळे अश्रूंनी भरले. पण मी पूर्णपणे शांत राहिले. मी माझा शॅम्पेन ग्लास वर केला. मी किंचित हसले आणि म्हणाले, चिअर्स, ही शेवटची वेळ आहे. जेव्हा तुमच्यापैकी कोणी मला पाहतो. मग मी बाहेर पडले. खोलीत वीज चमकली. पूर्ण शांतता होती. कारण त्यांना माहीत नव्हते की ती बाईला अशिक्षित आणि निरुपयोगी समजत होता. तिच्याकडे काय आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. आणि जेव्हा त्याला ते कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझा आदर मी कसा परत मिळवला हे जाणून घेण्यासाठी कृपया पूर्ण व्हिडिओ पहा. माझे नाव कामिनी देशपांडे आहे. मी 67 वर्षांची आहे आणि गुडगावची आहे. मी सेक्टर 56 मध्ये राहते, किंवा मी पूर्वी राहत होते असे म्हणायला हवे, कारण निवृत्तीच्या पार्टीच्या रात्रीने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. पण ही कथा त्या रात्रीपासून सुरू होत नाही. ही कथा 40 वर्षांपूर्वी सुरू होते, जेव्हा मी अश्विन देशपांडेंशी लग्न केले. पण त्याला हे माहीत नव्हते की तो गेल्या 40 वर्षांपासून ज्या स्त्रीला एक घरगुती आणि निरुपयोगी महिला समजत होता, प्रत्यक्षात ती एक यशस्वी कॉर्पोरेट प्रशिक्षण सल्लागार होत्या, ज्यांनी गेल्या 35 वर्षात लाखो रुपये कमवले होते. त्यांची संपत्ती अंदाजे 3,75,00,00,000 होती. तिच्या नावावर 1.8 कोटी रुपयांचा नोएडामध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे, जो भाड्याने आहे. जिच्याकडे 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये एफडी आहेत. तिने केलेल्या प्रत्येक अपमानाची नोंद ठेवली आहे. आज मी तुम्हाला माझी संपूर्ण कथा सांगते. मी 40 वर्षे खोटे कसे जगले, मी माझी खरी ओळख कशी लपवली आणि ते सर्व एका रात्रीत कसे संपवून टाकले. कारण मला आता त्यांच्या खोट्या आदराची गरज नव्हती. मला माझा स्वतःचा आदर मिळाला होता. मी माझे स्वतःचे पैसे कमवले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे स्वातंत्र्य. मी एका खूप लहान शहरातील आहे. महाराष्ट्रातील एक लहान शहर, जिथे मुलींचे शिक्षण फक्त 12वी पर्यंत मर्यादित होते. माझी मुले त्यांच्या मुलांसह खूप आनंदी आहेत. माझे वडील पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क होते आणि माझी आई घर सांभाळायची. पण माझ्या वडिलांमध्ये एक गोष्ट समान होती. त्यांना त्यांच्या मुलीने शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी मला पुण्याला पाठवले. मी BCom केले, नंतर MBA केले. 1980च्या दशकात मुलीसाठी MBA करणे ही मोठी गोष्ट होती. माझ्या वडिलांनी त्यांची सर्व बचत माझ्या शिक्षणावर खर्च केली. मी 81 मध्ये MBA करत होते तेव्हा मी अश्विनला भेटले. तो पुण्यात एका बँकेत काम करत होता. देखणा, हुशार आणि चांगली नोकरी करणारा. सर्वांना वाटायचे की तो एक उत्तम जोडीदार होता. माझे लग्न ठरले. मी 81 मध्ये माझे MBA पूर्ण केले आणि 82 मध्ये आमचे लग्न झाले. मी अश्विन सोबत मुंबईत राहायला आले. तो त्यावेळी अंधेरीला राहत होता. आमचा एक छोटासा 1 BHK फ्लॅट होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं. अश्विन प्रेमळ होता. तो मला माझ्या MBA आणि नोकरी शोधण्याच्या माझ्या योजनांबद्दल विचारायचा. मी काही मुलाखतीही दिल्या. पण नंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. मी जेव्हा जेव्हा कोणत्याही कंपनीचे नाव सांगितले तेव्हा अश्विन म्हणायचा की आपले नुकतेच लग्न झाले आहे, आधी सेटल हो आणि मग आपण बघू. मग 6 महिन्यांनी मी गरोदर राहिले. रियाचा जन्म झाला आणि अश्विन म्हणाला, आता तुला मूल झाले आहे, नोकरीची काय गरज आहे, मी कमावतोय ना. पण मला समजले, सत्य हे होते की अश्विनला मी शिक्षित असणे आवडत नव्हते. त्याला माझ्याकडे MBAची पदवी आहे हे आवडत नव्हते. त्याला वाटायचे की मी त्याच्यापेक्षा जास्त शिक्षित आहे, म्हणून मी कदाचित त्याच्यापेक्षा हुशार आहे आणि त्याचा पुरुषी अहंकार ते सहन करू शकत नव्हता. रिया 2 वर्षांची असताना मी पुन्हा प्रयत्न केला. मी काही कंपन्यांमध्ये अर्ज केला. मला एका कंपनीकडून ऑफरही मिळाली. ती HRची नोकरी होती. पगार चांगला होता. मला खूप आनंद झाला. पण जेव्हा मी अश्विनला सांगितले तेव्हा तो रागवला आणि म्हणाला, तुला काय वाटतं,
तुला नोकरीची गरज नाही आहे. लोक काय म्हणतील की मी माझ्या बायकोला सांभाळू शकत नाही आणि मुलाचे काय होईल. सुंदर बाळ आहे, त्याची काळजी कोण घेईल. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्याला डे केअरमध्ये ठेवेन किंवा मोलकरीण ठेवेन असे सांगितले. पण अश्विनने ऐकले नाही. त्याने स्पष्टपणे नकार दिला. आणि मी काय करू शकत होते. तेव्हा मी फक्त 25-26 वर्षाची होते. मी मुंबईत एकटीच होते. मला कोणाचाही आधार नव्हता. माझे वडील खूप दूर होते आणि त्यावेळी बायकोने जर नवऱ्याचे ऐकले नाही तर खूप मोठे भांडण होईल म्हणून मी गप्प राहिले. पण मी हार मानली नाही. मी विचार केला, जर मी बाहेर जाऊन काम करू शकत नसेल तर मी घरून काही काम करू शकते. त्या काळी फ्रीलान्स प्रशिक्षण सल्लागारांची मोठी मागणी होती. कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करत असत. म्हणून मी या क्षेत्रात प्रवेश केला. मी ते करून पाहण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे MBA होते, चांगले संवाद कौशल्य होते आणि संघटनात्मक वर्तनात मला विशेष कौशल्य होते. माझी सुरुवात लहान होती. मी माझा बायोडाटा काही लहान कंपन्यांना पाठवला. एका कंपनीने मला बोलावले होते. ती नेतृत्व विकास कार्यशाळा होती. मला ₹5,000 मिळाले. ते वर्ष 1987 होते. त्यावेळी ₹5,000 ती खूप मोठी रक्कम होती. चेक मिळाल्यावर माझे हात थरथरत होते. ती माझी पहिली कमाई होती. पण मी अश्विनला सांगितले नाही, कारण मला माहीत होते की जर मी त्याला सांगितले तर तो मला काम करून देणार नाही. म्हणून मी दुसऱ्या बँकेत खाते उघडले, ICICI बँकेत. अश्विनचे पंजाब नॅशनल बँकेत खाते होते. मी पैसे माझ्या खात्यात ट्रान्स्फर केले आणि हे सगळं सुरू होत गेलं. हळूहळू माझा ग्राहक वर्ग वाढला. मी महिन्यातून 3 किंवा 4 कार्यशाळा घेऊ लागले. कधी संवाद कौशल्याचे प्रशिक्षण, कधी नेतृत्वाचे, कधी मी टीम बिल्डिंग करायचे. मी अश्विनला सांगायचे की मी कॉलेजच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकाच्या घरी भेटायला जात आहे. कधी मी म्हणायचे की मी एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला जात आहे. मी बायकांसह बाहेर जात आहे. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला होता. त्याला कधी काहीही संशय आला नाही. आणि खरे सांगायचे तर हे दुहेरी जीवन जगणे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. मला अश्विनला सांगायचे होते, त्याने माझी प्रशंसा करावी अशी माझी इच्छा होती. त्याची पत्नी किती सक्षम आहे हे त्याने अभिमानाने सांगावे अशी माझी इच्छा होती. पण मला माहीत होते की ते कधीच होणार नाही. अश्विनचा अहंकार इतका प्रबळ होता की मी काहीही कमवत आहे हे त्याला सहन होत नव्हते. म्हणून मी गप्प राहणेच योग्य ठरवले. 90च्या दशकात माझे काम खूप यशस्वी झाले. मोठ्या कंपन्या मला फोन करू लागल्या. रिलायन्स, टाटा, इन्फोसिस. मी महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये कमवू लागले. मग 2000च्या दशकात मी 1.5 लाख रुपये कमवत होते आणि अश्विनला अजूनही काहीच कळले नाही. मी माझे पैसे हुशारीने वापरले. मी FD, PPF खाते उघडले. मी बँक खाते उघडले. मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली. 2005मध्ये मी नोएडा सेक्टर 22मध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. त्यावेळी त्याची किंमत 25 लाख रुपये होती. मी माझ्या बचतीतून 20 लाख रुपये गुंतवले आणि 5 लाख रुपयांचे कर्ज काढले. मी 3 वर्षात माझे कर्ज फेडले आणि फ्लॅट भाड्याने दिला. आता मला दरमहा 45,000 रुपये भाडे मिळते. पण अश्विनला वाटायचं की मी घरची निरुपयोगी माणूस आहे. मी त्याच्या पैशावर जगत होते आणि तो मला प्रत्येक संधीवर याची आठवण करून द्यायचा. जेव्हा रिया 7-8 वर्षांची होती, एकदा अश्विनचे मित्र आले. आम्ही सर्व बसून गप्पा मारत होतो. आमच्या गप्पा सुरू असताना एका मित्राने विचारले, कामिनी, तुझं काय शिक्षण झालं आहे? मी त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असताना मध्येच अश्विन म्हणाला, अरे, तिने नुकतीच BCom केले आहे. ती पूर्णपणे गृहिणी आहे. मी त्याच्याकडे पाहिले. तो हसत होता. मी गप्प राहिले कारण मला माझे MBA लपवावे लागले. पण हृदयाला खूप दुःख झालं होतं. मी MBA केले होते. मी मोठ्या कंपन्यांना प्रशिक्षण देत होते आणि माझा स्वतःचा नवरा मला गृहिणी म्हणत होता. फक्त ती सुरुवात होती. त्यानंतर अश्विनने माझी चेष्टा करण्याची सवय लावली. तो प्रत्येक संधीवर सर्वत्र माझा अपमान करायचा आणि मी शांतपणे सहन करत असे. जेव्हा रिया 12 वर्षांची होते तेव्हा शाळेत पालक मीटिंग होती. अश्विन आणि मी दोघेही गेलो होतो.
शिक्षकांनी मला सांगितले की रिया अभ्यासात, विशेषतः गणित आणि विज्ञानात खूप चांगली आहे. अश्विन खूप आनंदी झाला. तो म्हणाला, "हां, ती माझ्यावरच गेली आहे. मी लहानपणी खूप हुशार होतो." शिक्षकांनी माझ्याकडे पाहिले, हसले आणि म्हणाले, "आईकडूनही तिला काहीतरी मिळाले असेल." अश्विन हसला आणि म्हणाला, "अरे नाही, तिच्यात काही विशेष नाही." रियाने माझ्याकडून सर्व काही घेतले. मी तिथेच बसले होते. माझ्या हातात चहाचा कप होता. मी फक्त हसत राहिले. पण आतून मी तुटत होते. मी MBA केले होते. मी संघटनात्मक वर्तनात तज्ज्ञ होते. मी लोकांना नेतृत्व शिकवले आणि माझे पती म्हणत राहिले की माझ्यात काही खास नाही. पण मी गप्प राहिले. कारण जर मी बोलले तर सगळं बाहेर येईल. माझी नोकरी, माझं उत्पन्न, माझी पदवी आणि मी अश्विनच्या प्रतिक्रियेबद्दल मला काळजी वाटत होती. 2010 मध्ये आम्ही मुंबईहून गुडगावला राहायला गेलो. अश्विनची बदली झाली होती. आम्ही सेक्टर 56 मध्ये 3 बेडरूमचे एक अपार्टमेंट, 75 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. अश्विनने बँकेकडून कर्ज घेतले. दरमहा 80,000 रुपये EMI होता. अश्विनचा पगार 15 लाख रुपये होता, म्हणून उर्वरित खर्च मी केला. मी शांतपणे माझ्या कमाईतून पैसे कमवत होते. हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. मी माझ्या कमाईतून गुडगावमधील आमच्या घराचा अर्ध्याहून अधिक EMI भरत होते. पण अश्विन त्याला काहीच कळत नव्हतं. मी घरचा खर्च इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळत असे की त्याला कधीच काही शंका आली नाही. कधी कधी मी म्हणायचे की माझ्या वडिलांनी पैसे पाठवले आहेत. कधी कधी मी म्हणायचे की मी माझे दागिने विकले आहेत. कधी कधी मी म्हणायचे की मी सोसायटीमध्ये पैसे बिसी लावली होती, ती मला मिळाली आहे. अश्विन त्यावर विश्वास ठेवायचा. त्याला वाटायचे की ती घर चालवत आहे. पण प्रत्यक्षात मजेदार गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी आमच्या घरी यायचे तेव्हा अश्विन म्हणायचा, "बघा, मी किती छान फ्लॅट घेतला आहे. हे माझ्या मेहनतीचे फळ आहे." मी स्वयंपाकघरात उभी राहून चहा बनवत असे आणि ऐकत असे. 2015 मध्ये रियेच्या लग्नाची चर्चा होत होती. त्यावेळी ती 25 वर्षांची होती आणि तिचे एका मुलावर खूप प्रेम होते. तो एक चांगला मुलगा होता आणि IT मध्ये काम करत होता. त्यांनी नाते निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. पण मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. जेव्हा रियाने अश्विनला हे सांगितले तेव्हा तो संतापला. "काय? त्याच्या कुटुंबाकडे पैसे नाहीत? मग आपण त्यात का गुंतावे? आम्हाला असा मुलगा हवा आहे जो खूप जास्त हुंडा देईल." मला धक्काच बसला. माझ्या मुलीला तो खूप आवडायचा. तो मुलगा आणि अश्विन पैशांबद्दल चर्चा करत होते. मी अश्विनला सांगितले, "हे चुकीचे आहे. मुलीचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे." अश्विनने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "चूप राहा. तुला पैशांची किंमत काय कळते? मी माझं संपूर्ण आयुष्य काम करत होतो आणि तू ते वाया घालवलेस. आता रियाच्या लग्नाचा निर्णय मीच घेईन." त्या दिवशी मला खूप राग आला होता. माझे हात थरथरत होते. मला ओरडावेसे वाटत होते. मी त्यांना सांगितले, "मीही पैसे कमवले. मी तुमच्यापेक्षा जास्त कमावले. तुमच्या घरातील अर्ध्या वस्तू माझ्या पैशाच्या आहेत." पण मी गप्प राहिले. कारण मला रियाची काळजी वाटत होती. जर मी त्यावेळी खरे सांगितले असते तर घरात वादळ निर्माण झाले असते. म्हणून मी रियाला शांतपणे समजावून सांगितले की तिने अश्विनशी बोलावे. शेवटी अश्विनने होकार दिला, पण मुलाच्या कुटुंबाने किमान रुपये 1 लाख हुंडा द्यावा या अटीवर. मी गुपचूप रियाच्या सासरच्यांना फोन केला आणि म्हणाली, "काळजी करू नकोस. मी स्वतः 10 लाख रुपयांची व्यवस्था करेन. लग्न होऊ दे." आणि तेच घडलं. रियाचं लग्न झालं आणि मी माझी फिक्स्ड डिपॉझिट मोडली. मी 10 लाख रुपयांची व्यवस्था केली. अश्विनला वाटले की त्याने हुंडा दिला, पण मी प्रत्यक्षात दिला. हे माझे जीवन आहे. 40 वर्ष मी खोटे जगले. अश्विनचा अहंकार स्वतःचे रक्षण करण्यासाठी मी माझी ओळख, माझे यश आणि माझे उत्पन्न लपवले. कारण मला भीती वाटत होती की जर सत्य बाहेर आले तर माझे कुटुंब तुटून पडेल, रियाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मी एकटी पडेन. पण आता मला जाणवले की मी आधीच एकटी पडली आहे. अश्विन माझ्यासोबत होता, पण माझ्यासोबत नव्हता. त्याने कधीच माझा आदर केला नाही. त्याने मला कधीच महत्त्व दिले नाही. मी त्याच्यासाठी फक्त एक गृहिणी होती, एक ओझे होती आणि त्याला संधी मिळताच तो माझा अपमान करायचा. आतापर्यंत तुम्हाला माझ्या अडचणीची कल्पना आली असेल.
पण खरा खेळ आत्ता सुरू होणार होता. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी या परिस्थितीवर कशी मात केली, मी सर्वांचे हिशोब चुकते केले असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2020 आले, कोरोना महामारी आली, सर्व काही बदलले. माझे सर्व काम ऑनलाईन झाले. आता मी घरून कोणताही संकोच न करता कार्यशाळा घेत होते. मी झूम आणि टीम्स आणि ते खूपच फायदेशीर होते. अश्विनला वाटले की मी फक्त माझ्या मित्रांशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. त्यांना हे माहीत नव्हते की मी एका मोठ्या कंपनीसाठी प्रशिक्षण घेत आहे. आणि या काळात माझा कामाचा ताण लक्षणीयरित्या वाढला, कारण लॉकडाऊन दरम्यान सर्व काही थांबले होते. तर कंपन्या माझ्या कर्मचाऱ्यांना प्रेरित ठेवण्यासाठी मी अधिक प्रशिक्षण दिले. मी दिवसातून 3 कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आणि माझे उत्पन्न दुप्पट झाले. मी महिन्याला 2.5 लाख रुपये कमवत होते. शेवटी मी कमाई करायला सुरुवात केली होती. अश्विन घरी बसून फोन वापरायचा, बातम्या पाहत होता. एके दिवशी मी माझ्या लहानशा अभ्यासिकेत नेतृत्व विकासावर एक सत्र घेत बसले होते. एक सेक्शन चालू होते. सुमारे 50 लोक जोडलेले होते. अश्विन दाराशी आला. तो म्हणाला, "अरे काय करतेस? चहा बनव." मी म्हणाले, "मी आत्ता बिझी आहे. मी थोड्या वेळाने बनवते." तो चिडला. "व्यस्त? कशात व्यस्त? तू त्या कोणत्या मैत्रिणीशी बोलत आहेस? तू दिवसभर हेच करतेस, दुसरे काही काम नाही." मी शांतपणे मायक्रोफोनचा आवाज कमी केला आणि दार बंद केले. मग मी सत्र संपवले, पण आत खोलवर मी खूप दुःखी होते. मी काम करत होते, चांगले काम, महत्त्वाचे काम, पण अश्विनला फक्त चहामध्ये रस होता. 2021 एके दिवशी माझ्या लक्षात आले की माझ्याकडे एकूण संपत्ती किती आहे. मी माझे सर्व बँक स्टेटमेंट काढले. मी माझ्या गुंतवणुकीचा हिशोब केला आणि मी आश्चर्यचकित झाले. नोएडामधील फ्लॅटची किंमत आता सुमारे 1.8 कोटी रुपये आहे. माझी SBIमध्ये 20 लाखांची एफडी होती. HDFCमध्ये 30 लाख, ICICIमध्ये 30 लाख, 79 लाखांची एफडी आणि नंतर म्युच्युअल फंडमध्ये 40 लाख, PPF खात्यात 25 लाख, ICICI बँकेत 50 लाख. एकूण माझ्याकडे 3,75,00,000 रुपयांची मालमत्ता होती. आणि हे सर्व मी स्वतः कमावले होते. कठोर परिश्रम, त्याच्या क्षमता आणि अश्विन यांच्यामुळे. अश्विनकडे काय होते? गुडगावमध्ये एक फ्लॅट, जो त्याच्या कर्जाचे अर्धे पैसे अजूनही फेडत होता, आणि बँकेत थोडी बचत होती. आणि तो मला सांगायचा. त्याला वाटलं मी त्याच्या पैशावर जगते. त्या दिवशी मी बराच वेळ माझ्या स्टडीमध्ये बसून होते. अश्विन बाहेर TV पाहत होता आणि मी माझ्या लॅपटॉपवर माझे बँक स्टेटमेंट पाहत होती. मला विचित्र वाटले. एकीकडे मला अभिमान वाटला, तर मी कोणाच्याही मदतीशिवाय, कोणालाही न सांगता खूप काही साध्य केले. दुसरीकडे मलाही वाईट वाटत होते, कारण मी हे सर्व गुप्तपणे केले होते. मला अश्विनला कळावे असे वाटत होते. मला त्याला अभिमानाने सांगायचे होते की त्याची पत्नी खूप सक्षम आहे, पण मला माहीत होते की हे कधीच होणार नाही. मग 2023 आले. अश्विन 67 वर्षांचा होता. निवृत्तीची वेळ आली होती. त्याने घरी सांगितले की तो मार्चमध्ये निवृत्त होणार आहे आणि एक मोठी पार्टी होणार होती. त्याने बँकेच्या हॉलमध्ये एक पार्टी बुक केली होती, ज्यामध्ये 60-70 लोकांना आमंत्रित केले होते. तयारी सुरू होती. मी पार्टीच्या तयारीत व्यस्त होते. मी एक साडी विकत घेतली, अश्विनसाठी कुर्ता पायजमा. रियाही तिच्या पतीसोबत येणार होती. सगळं काही ठरलं होतं. पार्टीच्या 2 दिवस आधी अश्विनने त्याच्या भाषणाचा सराव करायला सुरुवात केली. तो घरात फिरत होता आणि बोलत होता, "मी बँकेला 40 वर्ष दिली. माझ्या कष्टाने मी माझ्या कुटुंबाला हे सर्व दिले." मी स्वयंपाकघरात उभी राहून ऐकत होते. माझ्या मनाला काहीतरी टोचले, पण मी गप्प राहिले. पार्टीचा दिवस आला. मार्च 2024ची संध्याकाळ होती. मी तयारीला लागले. मी एक सुंदर निळी साडी नेसली. मी थोडासा मेकअप केला. मी दागिने घातले. आरशात पाहिले तेव्हा मी स्वतःला ओळखू शकले नाही. 67 वर्षांची असताना मी छान दिसत होती. अश्विन बाहेर तयारी करत होता. त्याने मला पाहिलेही नाही. मी फक्त म्हणाले, "चला जाऊया, आपल्याला उशीर होईल." आम्ही पार्टीत पोहोचलो. हॉल सुंदर सजवला होता. फुगे, दिवे, फुले. स्टेजवर अश्विनचा एक मोठा फोटो लावलेला होता. खाली लिहिले होते, "तो निवृत्तीचा सन्मान होता. अश्विन देशपांडे यांना 40 वर्षे सेवा मिळाली." लोक येऊ लागले. बँकेतील सहकारी, मित्र, नातेवाईक सर्वजण
अश्विनचे अभिनंदन करत होते. मी एका कोपऱ्यात बसून चहा पित होते. कोणीही माझ्याकडे पाहिलेही नाही. मग भाषणाची वेळ झाली. अश्विनने मायक्रोफोन घेतला आणि स्टेजवर गेला. त्याने आपले भाषण सुरू केले. त्याने इतकी वर्ष कसे काम केले, त्याने इतकी प्रगती कशी केली, त्याने त्याचे कुटुंब कसे सांभाळले. सर्वजण टाळ्या वाजवत होते. मग त्याने माझ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ही माझी पत्नी कामिनी आहे. पदवी नाही, करिअर नाही, ती फक्त माझे पैसे वाया घालवते. संपूर्ण सभागृह हास्याने भरले. मी आजूबाजूला पाहिले. 60 लोक हसत होते. काही शिट्ट्या वाजवत होते. माझी मुलगी रिया एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने माझ्याकडे पाहिले. मी शांत बसले. माझ्या हातात शॅम्पेनचा ग्लास होता. मग अश्विन पुढे म्हणाला, पण मी काय करू शकतो? ती घराची काळजी घेते, ती स्वयंपाक करते, म्हणून तिला ते ठेवावे लागते. तो पुन्हा हसला. त्या क्षणी मला असे वाटले की कोणीतरी चाकूने माझ्या हृदयात वार करत आहे. 40 वर्षे मी या माणसासाठी माझी ओळख लपवली. मी माझे उत्पन्न लपवले. मी माझ्या क्षमता लपवल्या. आणि आज तो 60 लोकांचा मालक आहे. ते मला निरुपयोगी म्हणत होते. ते मला अशिक्षित म्हणत होते. ते मला काहीच सांगत नव्हते. मी उभा राहिले. माझ्या हातात तो शॅम्पेन ग्लास होता. मी ग्लास वर केला. सर्वांनी माझ्याकडे पाहिले. मी म्हणाले, चिअर्स. माझा आवाज शांत झाला. मग मी म्हणाले, तुमच्यापैकी कोणीही मला शेवटचे पाहणार आहे. सभागृहात शांतता पसरली. अश्विन स्टेजवरील लोक माझ्याकडे पाहत होते. मी काय बोलले ते त्यांना समजले नाही. मी माझा ग्लास टेबलावर ठेवला, माझी पर्स उचलली आणि बाहेर पडले. रिया, ती माझ्या मागे आली. ती म्हणाली, आई, तू कुठे जात आहेस? मी तिच्याकडे पाहिले. बाळा, मला आता हे सहन होत नाही. मी थेट घरी आले. मी माझ्या अभ्यासिकेत गेले. मी दार बंद केले आणि 40 वर्षात पहिल्यांदाच मी रडले. मी माझे मन मोकळे करून रडले. इतक्या वर्षांचे सर्व दुःख आणि अपमान बाहेर आले. मग मी माझे अश्रू पुसले. मी माझा लॅपटॉप उघडला आणि निर्णय घेतला. मी आता गप्प बसणार नाही. मी सर्वांना सत्य सांगेन. मी अश्विनला सांगेन मी कोण आहे, मी काय आहे आणि त्यांनी जे काही केले आहे त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्या रात्री अश्विन रागावून घरी आला. तो येताच ओरडू लागला, काय हा तमाशा होता का? तू सर्वांसमोर माझा अपमान केलास. लोक काय विचार करतील? मी माझ्या खोलीत बसले होते. मी उत्तर दिले नाही. तो दार वाजवत राहिला, पण मी दार उघडले नाही. शेवटी तो हार मानून निघून गेला. पुढचे 2 दिवस मी माझ्या खोलीतून बाहेर पडले नाही. रिया मला भेटायला आली. तिने विचारले, आई, काय झाले? बाबा खूप रागावले आहेत. मी म्हणाले, बाळा, आता काहीही विचारू नकोस. फक्त 2 दिवसांनी इथे परत ये. मी तुला सगळं सांगेन आणि तुझ्या वडिलांनाही. त्या 2 दिवसात मी माझी सर्व तयारी पूर्ण केली. मी माझे सर्व बँक स्टेटमेंट्स प्रिंट केले. मी माझ्या मालमत्तेची कागदपत्रे काढली. मी माझी MBA पदवी काढली, जी मी 40 वर्षांपासून लपवून ठेवली होती. मी माझ्या क्लायंटची यादी बनवली. माझी टॅक्स रिटर्नची कागदपत्रे काढली. सर्व काही एका फाईलमध्ये ठेवले. मग मी एका वकिलाशी बोलले. माझी एक कॉलेजमधील मैत्रीण होती, रीना. ती दिल्लीत राहते. मी तिच्याशी फोनवर बोलले आणि मला घटस्फोट हवा आहे असे सांगितले. ती म्हणाली, कामिनी, तू योग्य निर्णय घेतलास. मानसिक कोरतेच्या आधारावर मी तुला तुझे कागदपत्र पाठवते. तिसऱ्या दिवशी मी रियाला फोन केला आणि म्हणाले, बाळा, आज संध्याकाळी तुझ्या नवऱ्यासोबत घरी ये. मला तुला आणि तुझ्या वडिलांना काहीतरी सांगायचे आहे. आईने विचारले, काय झाले? मी म्हणाले, मी संध्याकाळी सांगेन. संध्याकाळी 5 वाजता रिया तिच्या पतीसोबत आली. अश्विनही घरी होता. मी सर्वांना बसायला सांगितले. मग मी माझ्या अभ्यासिकेत गेले. मी खोलीतून माझी फाईल घेऊन आले. मी खूप शांत होते. माझे हात थरथरत नव्हते. माझा आवाज स्थिर होता, कारण मला माहीत होते की मी जे करत आहे ते बरोबर आहे. मी सर्वांकडे पाहिले आणि म्हणाली, आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. मी 40 वर्षांपासून लपवून ठेवलेली एक गोष्ट. अश्विन चिडला. आता हे काही नवीन नाटक चाललंय? जणू काही त्या दिवशीचाच अपमान पुरेसा नव्हता. म्हणून मी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मी माझी फाईल उघडली आणि पहिला पेपर बाहेर काढला. ती माझी MBA पदवी होती. मी ती रियाला दाखवली. ती म्हणाली, हे बघ,
हे माझे MBAची पदवी आहे. सन 1982 तुझ्या वडिलांनी तुला सांगितले होते की मी फक्त BCom केले आहे, पण ते खोटे होते. मी MBA केले आहे ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये. रियाने पदवी पाहिली. तिचे डोळे विस्फारले. अश्विनचा चेहरा फिकट पडला. तो म्हणाला, हे कसे आहे? मी दुसरा पेपर दिला. माझी ICICI बँकेचे स्टेटमेंट. ती म्हणाली, हे बघा, हे माझे बँक खाते आहे, ज्यामध्ये सध्या ₹50 लाख आहेत. हे खाते मी 1988 उघडले होते, जेव्हा मी पहिल्यांदा पैसे कमावले होते. रियाने स्टेटमेंटकडे पाहिले आणि म्हणाली, आई, हे खरे आहे. मी होकार दिला. मग मी तिसरा पेपर काढला, नोएडा फ्लॅटचे पेपर. हे बघ, नोएडाच्या सेक्टर 22 माझा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे. त्याची किंमत सध्या ₹1.8 कोटी आहे. तो भाड्याने दिला आहे आणि मला दरमहा ₹45,000 भाडे मिळते. अश्विनचे डोळे विस्फारले. तो अवाक झाला. मी पुढे म्हणाले, हे बघ, मी माझ्या सर्व FD पावत्या काढल्या आणि टेबलावर ठेवल्या. माझ्याकडे ₹20 लाख फिक्स डिपॉझिटमध्ये, ₹30 लाख HDFCमध्ये आणि ₹30 लाख ICICIमध्ये होते. 79 लाख रुपये. मग मी माझे म्युच्युअल फंड स्टेटमेंट तपासले. 40 लाख म्युच्युअल फंडमध्ये. नंतर PPFमध्ये स्टेटमेंट, 25 लाख रुपयांचा PPF. रिया तिच्या नवऱ्याला चिकटून बसली. तिला धक्का बसला. अश्विनची अवस्था स्पष्ट दिसत होती. त्याचा चेहरा फिका पडला होता. त्याचे हात थरथरत होते. मी म्हणाले, एकूण माझ्याकडे 3,75,00,000 रुपयांची संपत्ती आहे आणि ती मी स्वतः कमावली आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी एक कॉर्पोरेट प्रशिक्षण सल्लागार आहे. मी मोठ्या कंपन्यांना नेतृत्व, विकास, संवाद कौशल्य आणि टीम बिल्डिंगचे प्रशिक्षण देते. माझे 150हून अधिक क्लायंट आहेत. मग मी माझ्या क्लायंटची यादी काढली. रिलायन्स, टाटा, इन्फोसिस, विप्रो, HCL ही मोठी नावे होती. रियाने यादीकडे पाहिली. ती रडू लागली. ती म्हणाली, आई, हे सगळं खरं आहे. हो, हे सगळं तू केलंस. मी मान हलवली. मग मी अश्विनकडे पाहिलं आणि म्हणाले, हो, आणि तुला माहीतही नव्हतं, कारण तू इतका गर्विष्ठ होतास की तुला ते कळलंही नव्हतं. मी काहीही करू शकते याची तुला कल्पनाही नव्हती. तुला वाटलं होतं की मी घरगुती निरुपयोगी स्त्री आहे, तुझ्या पैशांवर जगते. पण खरं सांगायचं तर तू माझ्या पैशांवर जगत होतास. अश्विनचे डोळे लाल झाले. त्याने विचारले, कामिनी, तू हे माझ्यापासून लपवलेस का? हो, मी लपवले होते, कारण मला माहीत होते की तू हे सहन करू शकणार नाहीस. तुमचा अहंकार इतका प्रबळ आहे की तुमची पत्नी तुमच्यापेक्षा जास्त सक्षम आहे. हे तुम्हाला सहन होत नाही. ती तुमच्यापेक्षा जास्त कमावते, म्हणूनच मी गप्प राहणेच योग्य मानले. मी माझे कर विवरणपत्र काढले. गेल्या 10 वर्षांचे माझे कर विवरणपत्र इथे आहेत. मी दरवर्षी 15,000 रुपये ते 1 लाख रुपये कमवते आणि दरवर्षी कर भरते. सर्व काही कायदेशीर आहे. रिया रडत होती. ती म्हणाली, आई, तू हे सगळे एकटीने केलंस का? कसं? मी म्हणाली, बाळा, जेव्हा तुला लपून राहावं लागतं तेव्हा तू खूप काही करू शकतेस. मी तुझ्या वडिलांना सांगत होती की मी एखाद्या मैत्रिणीला भेटायला किंवा सोसायटीतील काही महिलांसोबत फिरायला जात आहे. पण मी खरं तर एका वर्कशॉपला जात होते आणि तुझ्या वडिलांना कधीच काही शंका आली नाही, कारण त्यांना वाटायचे की मी काहीही करू शकत नाही. अश्विन डोके धरून खाली बसला. तो काही बोलू शकला नाही. पण माझे काम अजूनही संपले नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुडगावमधील या घराचे, या फ्लॅटचे EMI भरत होता का? नाही, मी अर्ध्याहून अधिक EMI भरत होते माझ्या स्वतःच्या कमाईतून. पण तुला माहिती नव्हतं, कारण मी घरचा खर्च इतक्या हुशारीने सांभाळला की तुला कधीच काहीही शंका आली नाही. अश्विनच्या चेहऱ्यावर आश्चर्य. दोघेही रागावले. तो म्हणाला, कामिनी, तू इतकी वर्षे माझ्याशी खोटे बोललीस. हो, तू मला खोटे बोलायला भाग पाडलेस, म्हणून मी खोटे बोलले. तू माझा आदर केला नाहीस, कधीच नाही. तू नेहमीच सर्वांसमोर, मित्रांसमोर, नातेवाईकांसमोर माझा अपमान केलास आणि त्या दिवशी निवृत्त पार्टीत सर्व मर्यादा ओलांडल्या. तू 60 लोकांसमोर माझा अपमान केलास. त्याने मला निरुपयोगी, अशिक्षित म्हटले आणि म्हटले की मी तुमचे पैसे वाया घालवत आहे. पण सत्य हे आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त कमाई केली आहे आणि मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही. मी माझी नोकरी सोडून दिली आहे.
मी फाईलमधला शेवटचा कागद काढला, घटस्फोटाची कागदपत्रे. मी ती अश्विन समोर ठेवली. तो म्हणाला, हे घटस्फोटाची कागदपत्रे आहेत. मी गेल्या 40 वर्षांपासून त्याला मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट देत आहे. मी प्रत्येक अपमानाचा मागोवा ठेवला आहे. तू माझा अपमान केलास तेव्हा प्रत्येक वेळी आणि आत्ता मला घटस्फोट हवा आहे. खोलीत शांतता पसरली. रियाला धक्का बसला. तिचा नवरा तिथे शांतपणे बसला होता. अश्विनचे हात थरथरत होते. तो म्हणाला, कामिनी, तू वेडी झाली आहेस. लग्नाच्या 40 वर्षानंतर घटस्फोट. मी शांत स्वरात म्हणाले, हो, लग्नाच्या 40 वर्षानंतर. कारण त्या 40 वर्षात तू कधीच माझा आदर केला नाहीस. तू कधीच माझी किंमत केली नाहीस. तुझ्यासाठी मी नेहमीच फक्त एक गृहिणी होते, एक ओझे. आणि आता मला तुझ्यावर ओझे व्हायचे नाही. मला मुक्त व्हायचं आहे. अश्विन उभा राहिला. तो ओरडला, तू हे करू शकत नाहीस. मी तुला घटस्फोट देणार नाही. मी म्हणाले की तुला द्यावेच लागेल, कारण तू केलेल्या प्रत्येक अपमानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. जर तू न्यायालयात लढण्याचा प्रयत्न केलास तर मी हे सर्व पुरावे सादर करेन आणि तू हरशील. मग मी रियाकडे पाहिले. ती म्हणाली, बाळा, मला माहीत आहे की हे तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण मी आता जगू शकत नाही. मी माझ्या आयुष्यातील 40 वर्षे तुझ्या वडिलांना समर्पित केली आहेत. मी माझे दिवस त्याच्या अहंकाराचे रक्षण करण्यात घालवले. आत्ता मला स्वतःसाठी जगायचं आहे. रिया रडत होती. ती म्हणाली, आई, मी तुझ्यासोबत आहे. तू काय सहन केले आहे ते मी समजू शकते. पप्पांनी चूक केली. अश्विन रियाकडे वळला आणि म्हणाला, रिया, तूही तुझ्या आईला साथ देशील? रिया म्हणाली, हो बाबा, कारण आई बरोबर आहे. तू नेहमीच तिला निराश केलंस. मी ते पाहिलं आहे. मी ते ऐकलं आहे आणि मला वाईट वाटायचे, पण मी काही बोलू शकत नव्हते. पण आत्ता मी माझ्या आईसोबत आहे. अश्विनचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही दोघेही निघून जा. मला तुमची गरज नाही आहे. मग तो खोलीतून बाहेर पडला आणि दार बंद केले. मी शांत बसले. माझ्या हृदयात एक विचित्र शांतता पसरली. 41 वर्षानंतर मी अखेर सत्य सांगितले. मी माझी खरी ओळख उघड केली होती आणि आता मी मुक्त होणार होते. रियाने मला मिठी मारली. ती म्हणाली, आई, मला अभिमान आहे. तू खूप काही केलंस आणि मला कळलंही नाही. मी तिच्या केसांना हात लावला. मी म्हणाले, बाळा, आता तुला कळलं आणि सगळं बदलेल. त्या रात्री मी माझ्या अभ्यासिकेत झोपले. अश्विन त्याच्या खोलीत झोपला होता. आमच्यामध्ये आता एक भिंत उभी झाली होती. एक भिंत जी कधीही तुटणार नव्हती. दुसऱ्या दिवशी मी माझे सामान बांधायला सुरुवात केली. मी नोएडा येथील माझ्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार होते. माझ्या कष्टाच्या पैशाने मी खरेदी केलेला फ्लॅट, जो पूर्णपणे माझा होता. मी माझे कपडे, पुस्तके पॅक केली होती. मी माझी सर्व महत्त्वाची कागदपत्रे पॅक केली. अश्विनने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, कामिनी, कृपया असे करू नकोस. आपण बोलू शकतो. मी म्हणाले, अश्विन, आता बोलण्याची वेळ नाही. गेल्या 40 वर्षात तू कधीच माझं ऐकलं नाहीस. मला आता तुझं ऐकायचं नाहीये. पण कामिनी, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी त्याच्याकडे पाहिले. पहिल्यांदाच मला त्याच्या डोळ्यात भीती दिसली. तो म्हणाला, प्रेम? तुला प्रेमाचा अर्थ माहीत आहे का? प्रेमात आदर असतो, पण तू कधीच माझा आदर केला नाहीस. प्रेम म्हणजे ते प्रेम नव्हतं, फक्त तुझा स्वार्थ होता. मग मी माझ्या वस्तू उचलल्या आणि निघून गेले. रिया मला घ्यायला आली होती. तिने माझ्या वस्तू गाडीत ठेवल्या. मी गुडगावमधील त्या फ्लॅटकडे शेवटचे पाहिले. मी या घरात 40 वर्षे घालवली होती, पण ते कधीच माझे घर नव्हते. ते नेहमीच अश्विनचे घर होते. आता माझे स्वतःचे घर होते. मी घरी जात होते. आम्ही नोएडाला पोहोचलो. माझा फ्लॅट सेक्टर 22 मध्ये दुसऱ्या मजल्यावर होता. रियाने मला माझे सामान वरच्या मजल्यावर नेण्यास मदत केली. मी दार उघडले. फ्लॅट रिकामा होता, कारण गेल्या महिन्यात भाडेकरू घर सोडून गेले होते. पण फ्लॅट स्वच्छ होता. सूर्य चमकत होता. बाल्कनीतून दिसणारे दृश्य सुंदर होते. मी एक दीर्घ श्वास घेतला. हे माझे घर होते, सगळं माझं. पुढच्या काही दिवसात मी फ्लॅट सजवला. मी फर्निचर विकत घेतले, पडदे लावले आणि स्वयंपाकघरात सामान ठेवले. रियाने खूप मदत केली. ती म्हणाली, आई, हा फ्लॅट खूप सुंदर आहे. सर्व तुझे आहे. मी हसले. हो, ते सर्व माझे होते. मी ते माझ्या स्वतःच्या पैशाने विकत घेतले होते आणि आता मी इथे मोकळी आहे.
कोणी मला खाली खेचू शकत नव्हते. कोणीही मला सांगू शकत नव्हते की मी निरुपयोगी आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. मी रीनाला माझा वकील म्हणून ठेवले. तिने सर्व कागदपत्रे तयार केली. मी मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला आणि सर्व पुरावे दिले. गेल्या 40 वर्षात मला झालेल्या प्रत्येक अपमानाची एक डायरी लिहिली. अश्विनने जेव्हा जेव्हा माझे शोषण केले तेव्हा तेव्हा मी त्याची नोंद केली. माझा अपमान झाला. मी नोट्स घेतल्या. मी सगळं लिहून ठेवलं. तारखा, ठिकाण, काय सांगितलं होतं सगळं. सुरुवातीला अश्विनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचा वकील नेमला, पण जेव्हा त्यांनी माझे पुरावे पाहिले तेव्हा त्यांचे वकीलही त्यांना पटवून देऊ लागले की हा खटला कमकुवत आहे. माझ्याकडे सर्व काही होते. कागदपत्रे, आर्थिक नोंदी, साक्षीदार. रियाने न्यायालयात तिचे म्हणणेही मांडले. तिने तिच्या वडिलांना तिच्या आईचा अपमान करताना कसे पाहिले हे सांगितले. अखेर 6 महिन्यानंतर मानसिक क्रूरतेच्या आधारावर न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश दिला. अश्विनला पोटगी देण्याची आवश्यकता नव्हती, कारण मी स्वतः कमवत होते आणि गुडगावमधील फ्लॅट त्याच्या मालकीचा होता. त्याच्या EMI मध्ये मी समान योगदान दिले आहे हे मी सिद्ध केले, म्हणून अर्धा माझा होता. म्हणून न्यायालयाने असा निर्णय दिला की एकतर फ्लॅट विकला जावा आणि पैसे त्याला परत केले जावेत. ते समान प्रमाणात विभागले जाऊ शकतात किंवा एक भागीदार दुसऱ्याला त्याचा वाटा देऊ शकतो. अश्विनने माझा वाटा देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून फ्लॅट विकावा लागला. ते 12 कोटी रुपयांना विकले गेले. आम्हा दोघांनाही 6-6 कोटी रुपये मिळाले. अश्विनने पैसे घेतले आणि फरीदाबादमध्ये एक छोटासा 2 बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला आणि त्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. जशी जात ज्ञात असते तसा मार्गही ज्ञात असतो. आता माझी एकूण संपत्ती सुमारे 4 कोटी रुपये होती. घटस्फोटानंतर माझे आयुष्य बदलले. मी मोकळेपणाने काम करू लागले. मी माझी स्वतःची वेबसाईट तयार केली. मी लिंडनवर एक व्यावसायिक प्रोफाईल पोस्ट केले आणि माझे ग्राहक वाढले, कारण मी आता गुप्तपणे काम करत नव्हते. मी अभिमानाने मी कोण आहे आणि मी काय करते हे सांगत होते. मी माझ्या फ्लॅटमध्ये एक छोटेसे ऑफिस सुरू केले आहे. तिथून मी माझे वर्कशॉप्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालवते. माझे उत्पन्न वाढले आहे. आता मी महिन्याला 3.5 लाख रुपये कमवत आहे आणि सर्व पैसे माझे आहेत, फक्त माझे आहेत. सकाळी उठल्यावर मी माझ्या बाल्कनीत बसून चहा पिते. बाल्कनीतून मला उद्यान दिसत आहे. मुले खेळत आहेत, सूर्य चमकत आहे आणि मला एक प्रकारची शांती जाणवते. गेल्या 40 वर्षात मी कधीही अनुभवलेली नाही अशी शांती. मी समाजात असतानापेक्षा आता थोडा जास्त आरामशीर आहे. माझी बायकांशी मैत्री झाली आहे. आम्ही एकत्र फिरायला जातो. आम्ही एकत्र मंदिरात जातो. कधी कधी आम्ही एकत्र चित्रपटही पाहतो. मी जे काही करते ते सर्व त्यांना माहीत आहे. त्या माझा आदर करतात. ती अनेकदा मला सल्ला विचारते, मग तो तिच्या मुलामुलींच्या करिअरबद्दल असो किंवा तिच्या स्वतःच्या बाबतीत असो, आणि मी आनंदाने मदत करते. प्रत्येक वेळी ती आठवड्यातून 1-2दा येते. तिला आता माझ्या कामात खूप रस आहे. कधी कधी ती माझ्या कार्यशाळांमध्येही बसते. तिला माझा अभिमान आहे आणि मला तेच हवे होते. तिच्या मुलीचा अभिमान आहे. एकदा रियाने विचारले, आई, तुला इतकी वर्षे लपून राहिल्याचा पश्चाताप होतो का? मी विचार केला आणि म्हणाली, हो, मला पश्चाताप होतो. पण हे देखील खरे आहे की त्या 40 वर्षात मी अधिक मजबूत झाले आहे. मी कोणत्याही परिस्थितीत कसे जगायचे हे शिकले आहे. माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कसे करायचे हे शिकले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी ते शिकले आहे, तुम्ही स्वतःची किंमत ठरवावी, इतरांची नाही. आई, तू खूप बलवान आहेस, रिया हसत म्हणाली. आणि अश्विन आता फरीदाबादमध्ये एकटाच राहतो. त्याचे पेन्शन येते, ते फक्त त्यावरच जगतात. त्याच्या निवृत्तीच्या पार्टीत हसणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर गेले आहेत, कारण जेव्हा त्यांना त्यांची चूक कळली तेव्हा काहींनी माझी माफी मागितली, पण अश्विनने कधीही माफी मागितली नाही. त्याचा अहंकार अजूनही तितकाच प्रबळ आहे. रिया कधी कधी त्याची विचारपूस करते. ती मला सांगते की बाबा खूप एकटे आहेत, घर घाण झाले आहे, ते नीट स्वयंपाक करत नाहीत, त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. पण मला त्याचा पश्चाताप नाही,
कारण हे त्यांच्या स्वतःच्या कृतींचे परिणाम आहे. त्यांनी माझ्याशी जे केले त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की मी त्याला सुरुवातीपासूनच सत्य सांगितलं असतं तर काय झालं असतं. कदाचित अश्विन रागवला असता, कदाचित घरी भांडण झालं असतं, पण कदाचित तो सहमत झाला असता, कदाचित त्याला माझा अभिमान वाटला असता. पण हे सगळं आत्ता घडतंय. कदाचित असं असेल. खरं सांगायचं तर मी 40 वर्ष लपून ठेवले आणि आता मी मुक्त आहे. मी आता 68 वर्षांची आहे आणि माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ नुकताच सुरू झाला आहे. मला जे काही करायचे होते ते मी करत आहे. प्रवास करणे, नवीन गोष्टी शिकणे, लोकांना भेटणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला शोधणे. मी आता अनेक महिलांना असेच करण्यास प्रेरित करते. ज्या महिलांना वाटते की त्या आता त्यांच्या वयाच्या पलीकडे गेल्या आहेत आणि त्यांना वाटते की त्या काहीही करू शकत नाहीत, मी त्यांना माझी कहाणी सांगते आणि त्यांना धैर्य देते. मी त्यांना सांगते की वय ही फक्त एक संख्या आहे. दृढ निश्चयाने काहीही साध्य करता येते. काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या कंपनीने मला फोन केला. महिला नेतृत्व कार्यक्रमासाठी मला मुख्य वक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले. मी तिथे माझी कहाणी सांगितली. प्रेक्षकांमध्ये 300हून अधिक महिला होत्या. जेव्हा मी कहाणी सांगताना अनेक महिलांचे डोळे अश्रूंनी भरले. भाषणानंतर मला इतके टाळ्या मिळाल्या की मी ते ऐकू शकले नाही. आणि नंतर अनेक महिला मला भेटल्या. त्या म्हणाल्या की मी त्यांना प्रेरणा दिली, मी त्यांना धैर्य दिले. त्या दिवशी मला जाणवले की कदाचित म्हणूनच मला इतर महिलांना प्रेरणा देण्यासाठी 40 वर्षांचा तो प्रवास करावा लागला. मी त्यांना मार्ग दाखवू शकते, म्हणून मी त्यांना सांगू शकते की काहीही झाले तरी कधीही हार मानू नका. आज मी माझ्या बाल्कनीत बसून सकाळचा चहा घेत असताना मला शांती वाटते. मला त्याचा पश्चाताप नाही, मला राग येत नाही, मला फक्त समाधान वाटते. माझे आयुष्य हवे तसे जगले यात समाधान आहे. मी दुसऱ्या कोणालाही दुःख दिले नाही, मी काहीही चूक केली नाही. मी फक्त माझी प्रतिष्ठा परत घेतली. आणि ही कहाणी ऐकणाऱ्या प्रत्येक महिलेला मी हेच सांगू इच्छिते, जर कोणी तुम्हाला खाली खेचले तर ती त्यांची चूक आहे आणि तुम्हाला तुमचा सन्मान परत घेण्याचा अधिकार आहे. कितीही वेळ लागला तरी कोणाचा अहंकार वाचवण्यासाठी कधीही तुमच्या सन्मानाचा त्याग करू नका. तुमची ओळख लपवू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. आणि जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर त्यांना जाऊ द्या, कारण तुम्ही स्वतःसाठी जगता, दुसऱ्यांसाठी नाही. मी हे शिकले आहे की संयम आणि रणनीती प्रत्येक लढाई जिंकू शकते. मी 40 वर्षे वाट पाहिली, शांतपणे काम केले, माझे नशीब घडवले आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा मी उडी घेतली. म्हणून मी सर्वांना सत्य सांगितले आणि माझे आयुष्य माझ्या हातात घेतले. आज माझ्याकडे सर्व काही आहे. पैसा, आदर, स्वातंत्र्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी स्वतःची ओळख आहे. मी कामिनी देशपांडे आहे, 68 वर्षांची, एक यशस्वी कॉर्पोरेट प्रशिक्षण सल्लागार, एक स्वतंत्र महिला आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी. जर तुम्हाला माझी कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हीही अशा कोणत्याही अडचणीतून जात असाल तर संयम आणि रणनीती लक्षात ठेवा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.